नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत संयुक्त राष्ट्रांमध्ये समलिंगी जी जोडपी आहेत त्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण फायद्यांच्या संदर्भामध्ये जो एक प्रस्ताव आला होता, त्या प्रस्तावाला भारताने विरोध केलेला आहे. त्या संदर्भातून पुन्हा एकदा समलिंगी आणि तृतीयपंथीयांच्या एकूण अधिकारांच्या बाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे. त्यानिमित्ताने आपण ही चर्चा करतोय, प्रश्न विचारतोय, प्रश्न उपस्थित करतोय की समलिंगी आणि तृतीयपंथीयांच्या अधिकारांना संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठिंबा न देण्याची भारताची भूमिका योग्य आहे का? समलिंगी आणि तृतीयपंथीयांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील आहे का, असा दुसरा प्रश्न आपण त्यानिमित्ताने विचारतोय. आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये ठरावाच्या विरोधात मतदान करून भारतानं आपल्या मागासलेपणाचं प्रदर्शन केलंय का, हे सुद्धा आपण तज्ज्ञांना विचारणार आहोत. आणि आपल्या सोबत त्यासाठी चर्चेसाठी उपस्थित आहेत शायना एनसी, भाजपच्या प्रवक्त्या. आपल्यासोबत पायल खळदे, समपतिक ट्रस्टच्या कार्यकर्त्या आहेत पुण्याहून. आणि स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेस प्रवक्ते. पल्लव पाटणकर आपल्यासोबत आहेत, हमसफर संस्थेचे सदस्य. आणि निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. आणि या सगळ्यांची मतं आपण खरं तर या विषयावरती जाणून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न खरं तर डॉक्टर राजू वाघमारे तुम्हाला विचारायचा की ज्या पद्धतीनं हा प्रस्ताव भारतानं एक प्रकारे नाकारलेला आहे आणि अगदी इजिप्तपासून ते पाकिस्तानपर्यंतच्या या सगळ्या देशांच्या यादीमध्ये आपण जाऊन त्या निमित्ताने बसलेलो आहोत, कसं तुम्ही याचं विश्लेषण करताय? मंदारजी, अशा प्रकारची भूमिका आता सत्तेवर आलेलं बीजेपी सरकार घेणार आणि ते या पाकिस्तान किंवा सौदी अरेबिया सारख्या लोकांच्या पंक्तीत जाऊन बसणार, याच्यात काही वाद नाही आहे. आणि ही गोष्ट फार लवकर झाली, कारण ज्याप्रमाणे तिथे फंडामेंटलिझम आहे किंवा तालेबानी प्रवृत्ती ज्याप्रमाणे तिथे आहे, त्या प्रवृत्तीचा प्रत्यय आणि त्याची सुरुवात आपल्या या देशामध्ये ज्यावेळी बीजेपीला आपण निवडून दिलं त्यावेळेपासून सुरुवात झालेली आहे. कारण हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण राजकारणाच्या वरती जाऊन या प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. कारण समलिंगी किंवा अशा प्रकारची जी माणसं आहेत ती माणसं आहेत. आपण एखाद्या मानव जातीबद्दल, जे मानव आहेत त्यांच्याबद्दल ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी तो विचार कुठच्याही राजकीय पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वरती असला पाहिजे. ज्यावेळी युपीए गव्हर्नमेंट होतं आणि ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यावेळी माननीय पक्षाध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी त्यावेळी अगदी उघडपणे सांगितलं होतं की या राज्यघटनेने आपल्याला जो इक्वॅलिटी आणि लिबरलिझम, उदारपणा आणि जी समानता याच्याबद्दलचा जो हक्क दिलेला आहे, त्या निर्णयाने या हक्कावर गदा आलेली आहे, असं आमच्या अध्यक्षा काँग्रेसच्या सोनियाजी गांधी यांनी त्यावेळी ठासून सांगितलं. तुमची भूमिका स्पष्ट आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. कदाचित शायना एनसी, तुम्हाला काही या संदर्भात म्हणायचं की ही जी काही भूमिका आता भारतानं घेतलेली आहे त्या भूमिकेबाबत खरं तर अधिक सुधारणावादी, अधिक पुरोगामी अशा पद्धतीचा काही निर्णय अपेक्षित होता, तो घेताना दिसलेला नाहीये. ही भाजपची भूमिका आहे, ही केंद्र सरकारची भूमिका आहे की अजून काही वेगळा मुद्दा त्या निमित्ताने तुम्हाला मांडायचा आहे? देखिए, मैं सिर्फ आपको ये कहना चाहती हूँ कि एलजीबीटी को लेके जो हम हमारे आंख बंद करके कहें कि ये एक समस्या नहीं है या इस समस्या से हम समाधान करते हैं या विरोध करेंगे, मुझे लगता है कि बिल्कुल गलत होगा. सरकार का काम क्या है? सरकार का काम है सबको प्रोटेक्शन देना. माननीय हर्षवर्धन जी जब हेल्थ मिनिस्टर थे तो उन्होंने ये कहा, और मैं कोट करना चाहती हूँ 2015 में जुलाई में, जहां उन्होंने कहा कि एवरीबडी हैज ह्यूमन राइट्स, इट इज द जॉब ऑफ द गवर्नमेंट टू प्रोटेक्ट देम एंड नॉट टू जज देम. तो जो एक व्यक्तिगत राय या मत हो कि हम चाहते हैं कि समाज में होमोसेक्सुअलिटी या लेस्बियन गे राइट्स की बारे में हम बात करें, तो हमें ये भी समझना पड़ेगा कि 21वीं सदी में जहां लोगों के पास एक हक है, एक उनका चॉइस है, वहां गवर्नमेंट को जजमेंटल रहने के लिए लोगों ने चुना नहीं है. गवर्नमेंट को, सरकार को क्यों चुना है आपने? कि आप उनको प्रोटेक्शन देंगे, आप उनको उनके राइट्स देंगे. तो मुझे नहीं लगता है कि कोई प्रतिक्रिया या ओपिनियन की आवश्यकता है कि ये सही है, गलत है, संस्कृति के खिलाफ है, संस्कृति के बाहर है. ये सब मुद्दे मुझे नहीं लगता है कि सरकार के तरफ से कहने की आवश्यकता है. हम चाहेंगे कि हर एक भारतीय नागरिक
जो वो होमोसेक्सुअल हो या मेट्रोसेक्सुअल हो या बाइसेक्सुअल हो, उनको जो राइट्स की आवश्यकता है और जो सेफ्टी स्वास्थ्य को लेके खास तौर से जहां हम चाहेंगे कि हमारे समाज में लोग स्वास्थ्य, सरकार का काम क्या है? लोगों को स्वास्थ्य देना, सुरक्षा देना और शिक्षा देना, और हम यही करते जाएंगे कोई जजमेंट पास किए बिना। नाही, तुम्ही म्हणताय की संरक्षण त्यांना हवंय, त्यांना अधिकार हवे, पण पुन्हा पल्लव सरकारची जी काही भूमिका असायला पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज ज्या पद्धतीने सरकारने भूमिका घेतली, आपली भूमिका त्या अर्थाने भारताची, देशाची भूमिका म्हणून समोर गेलेली आहे संपूर्ण जगाच्या, ही भूमिका तुम्हाला सुसंगत वाटते का? जे आता चायना एनसीनी सुद्धा सांगितले त्याला जे ते म्हणाले ते मला त्याच्यामध्ये काय वाईट नाही वाटत आहे, पण जे केलंय त्याच्याबद्दल वाईट वाटतंय, कारण जे बोलतायत आणि जे करतायत त्याच्यामध्ये मला काय म्हणजे कनेक्शन नाही वाटत आहे. जर तुम्ही ह्युमन राईट्स किंवा मानवी अधिकारांबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर ते फक्त बोलून न दाखवावं, ते करून पण दाखवायला लागतं. आणखीन जे करायची जी क्रिया आहे ती मला नाही वाटत की आता होते. आणखीन जे युनायटेड नेशन्स मध्ये हे झालंय ती एक मोठी गोष्ट आहे, कारण तुम्ही युनायटेड नेशन्स जे ह्युमन राईट्स या मानवी अधिकारांवर काम करतात त्यांचे जर तुम्ही अधिकार तुम्ही जर घेतायत, आणखीन एवढ्या वरच्या स्तरावर तुम्ही हा एक स्टँड घेत आहात, तर तुम्ही स्वतःच्या देशावर, तुम्ही स्वतःच्या इंडियन सिटिझन्सवर तुम्ही काय करणार? तुमची काय एक्झॅक्टली तुम्ही हे राईट्स बद्दल जे बोलताय ते तुम्ही ते राईट्स ते त्यांना कसे देणार आहात हे मी अजून ऐकलं नाहीये, आणि मला ह्याच्यावर बहुतेक एक उत्तर हवंय. अच्छा, तुम्हाला उत्तर हवंय, आणि ते उत्तर कदाचित पुन्हा एकदा भाजपच्या प्रतिनिधी म्हणून चायना यांचे देतील. पण त्या अगोदर खरं तर सगळ्यांची आपण मतं जाणून घ्यायला हवीत. पायल, तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय प्रकारचा संदेश या सगळ्या प्रकारामुळे गेलाय असं तुम्हाला वाटतंय आंतरराष्ट्रीय जनसमुदायाकडे? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये आपण कशा प्रकारे ह्या सगळ्या एकूण समलिंगी जोडपी असतील किंवा इतर जे काही त्यांचे अधिकार असतील, त्यांचं संरक्षण असेल, याकडे आपण एकीकडे त्यांच्याबद्दल बोलतोय चांगलं, पण दुसरीकडे त्यांच्यासाठी भरीव असं काही करताना दिसत नाही. हा, माझी तीच भूमिका आहे की सरकारने प्रत्येक गोष्टीमध्ये काम करून दाखवायला पाहिजे. कारण की सरकार याच्यामध्ये कमी पडतोय, कारण 377 कलम सुप्रीम कोर्टामध्ये पडू नये, त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही, त्यांना अधिकार देऊ शकत नाही, तर हे अधिकार त्यांना त्यांच्यापर्यंत कधी भेटणार? त्यांच्यापर्यंत हे सगळे अधिकार जाण्यापर्यंत त्यांचं मन काय म्हणणार? याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ना. नाही, अर्थात. आणि तो तृतीयपंथीयांना बी सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना जेव्हा ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलं, अजून त्याची राज्य सरकारने दखल घेतली नाहीये, कारण त्याची अंमलबजावणी झाली नाहीये, आणि नोकरीपासून, शिक्षणापासून अजूनही तृतीयपंथी वंचित झालेले आहेत. नक्की, म्हणजे तुम्हाला त्या अर्थाने तृतीयपंथीयांना कुठल्याही प्रकारचा जगण्याचा आधार आता नाहीये असं तुम्हाला म्हणायचंय? हो, नक्कीच. कारण की सरकारने ही स्पष्ट भूमिका, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट भूमिका दिलेली आहे की जर तृतीयपंथीयांना तुम्ही आरक्षण देता तर राज्य सरकार का कमी पडतंय की तृतीयपंथीयांना नोकऱ्यांमध्ये ना शिक्षणामध्ये बी भर देत नाही, आणि अशा गोष्टींमध्ये का देतोय? मला हा प्रश्न मोठा पडलाय. नक्की, तुम्हाला हा प्रश्न पडणं साहजिक आहे, कारण अर्थातच त्या पंथाच्या मार्फत त्या बोलतायत. पायल, पण पुन्हा निवदामध्ये तुम्हाला विचारायचं की एकतर आपण हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काय घडले ते आपण बघितलेलं आहे. सरकारची भूमिका ही सुसंगत आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण आपल्याकडे पूर्णपणे सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने 377 जे कलम आहे त्यावेळेला जे संबंध आहेत ते त्या अर्थाने कायद्याच्या विरोधात सांगितलेले आहेत, अपराध म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलेलं आहे. सुसंगती वाटते का त्याच्यामध्ये? आपल्या इथल्या एकूण न्यायव्यवस्थेचा जो काही निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये, सरकारच्या एकूण विधानांमध्ये आणि त्यानंतरच्या एकूण आंतरराष्ट्रीय भूमिकेकडे? आता हे जे प्रकरण निघालं याचं कारण युनायटेड नेशन्समध्ये त्यांनी ठराव असा आणला की युनायटेड नेशन्समध्ये काम करणारी जी मंडळी आहेत, जी समलिंगी किंवा या LGBT मधली असतील, त्यांना सर्व अधिकार आणि कायद्यानुसार मिळाले पाहिजे असा ठराव आहे. या ठरावाला ज्यांनी विरोध केला त्याच्यामध्ये भारत सरकार आहे. नक्की, बरोबर. आता हे विधान करताना दोन गोष्टी भारत सरकारकडून आल्या असं मला नेटवरून दिसतंय. एक की हा ठराव मांडत असताना घाईघाईने केला आणि आम्हाला विचारलं नाही, असा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भारतामध्ये पारंपरिकदृष्ट्या याला विरोध असल्या कारणाने आम्ही याच्या बाजूने नाही, अशी दोन विधानं मला तिथे वाचायला मिळाली.
आता मला असं वाटतं की सरकारच्या या भूमिकेशी कन्सिस्टंट आहे. आपल्या इथे ज्यावेळी कायद्याचा प्रश्न निघाला त्यावेळी पूर्वापारपासूनचा समलिंगींना असणारा म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो अपराधी मानणं, गुन्हेगार मानणं, हे भारताच्या कायद्यात ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यामध्ये होतं. तो कायदा पुढे चालत आलेला आहे. तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की तुम्ही हा कायदा बदला, म्हणजे जबाबदारी सरकारची आहे. आज जो अस्तित्वात कायदा आहे त्याच्यामध्ये अधिकार नाकारलेले आहेत, परंतु जर सरकारला आवश्यक वाटलं, सरकारचं मत बदललं असेल तर तुम्ही तो बदला. याचा अर्थ असा होतो की या सरकारला काय कुठल्याही सरकारला ते कलम रद्दबादल करून त्यांना अपराधी न मानणं अशी कायद्यात तरतूद केली पाहिजे. ती अजून झालेली नाही, हे उघड आहे. नक्की, म्हणजे या 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 अर्थाने पुन्हा एकदा शहनाईंशी तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा आहे की मग तुमचं जे बोलणं आहे की कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे, कुठेतरी अधिकार मिळाले पाहिजेत, हे अधिकार मिळताना दिसत नाहीत, कारण कुठेतरी या सगळ्या प्रकाराला एक एक अतिशय गंभीर असा अपराध म्हणून आपण बघतो. आणि मग या भूमिकेमध्ये तुम्हाला द्वैत आहे असं वाटत नाहीये, कुठेतरी एक डायकोटोमी आहे असं तुम्हाला वाटत नाही? देखिए, बहुत सारे पॉलिटिकल रिएक्शंस आपने देखा होंगे कि 2013 में यही कांग्रेस पार्टी जो अभी हमें यहाँ टिप्पणी कर रही है, वहाँ दिग्विजय सिंह ने कहा, इफ एन ऑल पार्टी मीट इज कॉल्ड एंड वी विल सपोर्ट सेक्शन 377 as we believe that homosexuality is an unnatural act. We cannot support it. ये वही कांग्रेस पार्टी है जो अभी कुछ अलग बोल रही है. हम कोई ओपिनियन न देते हुए हमने क्या कहा, अरुण जेटली जी हमारे मंत्री ने स्पष्ट भूमिका दी. उन्होंने कहा कि बिल्कुल जैसे आपके पहले वक्ता ने कहा कि ये आर्टिकल 377 ब्रिटिश राज के वक्त किस ढंग से अन्याय होते थे और ये अन्याय नहीं होना चाहिए. इसलिए हम चाहेंगे कि ये नजर से देखें कि होमोसेक्सुअलिटी इज नॉट अननेचुरल, इट मे बी अनकॉमन और अनएक्सेप्टेड, बट वी नीड टू डिबेट ऑन इट. यहाँ सरकार ने क्या कहा है कि हेल्थ इश्यूज को लेके हम चाहेंगे कि लोगों के स्वास्थ्य के ऊपर हम ध्यान दें, हम चाहेंगे कि उनको शिक्षा दें, और हम चाहेंगे कि बढ़ावा या कम करने के लिए हमारी कोई भूमिका या प्रतिक्रिया नहीं होती है. जहां जैसे कि आपके एक वक्ता ने कहा कि हमें मौका कब मिलेगा काम का, ये सब मुद्दे जहां बेरोजगारी को लेके एक जो परसेंटेज हमने देखा एलजीबीटी कम्युनिटी का, वो सिर्फ कला के क्षेत्र में क्यों है, क्योंकि उनको जॉब अपॉर्चुनिटीज अलग वेरियस ऑप्शंस में नहीं मिलते हैं. तो ये सब चीजों को लेके एक स्पष्ट भूमिका और एक प्रोएक्टिव गवर्नेंस हम चाहेंगे. हम जरूर प्रयास करेंगे, लेकिन ये भी समझना अवश्य है कि भारत में अब भी मानसिकता जो है, मैं मैं रिग्रेसिव नहीं कहना चाहूंगी, लेकिन देयर इज अ सोशल ब्लॉक व्हेन इट कम्स टू द एलजीबीटी कम्युनिटी. तो हमें एक स्टेप एट अ टाइम, जहां एक तरफ हम बोल रहे हैं कि हम स्वीकार करें या नकारें, ये हमारी भूमिका नहीं, लेकिन हम जरूर देखेंगे कि लोगों को उनका हक मिले, जो लेकिन रोजगार कैसे को मिले, लेके हो, लेकिन जो शिक्षा लेकिन को लेकिन लेके हो. लेकिन ये हक जो आहे, ये हक कैसे मिले? कारण जर आपण कायद्यानेच ह्याला अपराध मानत असू आणि तुम्ही जसं म्हणताय की सोशल ब्लॉक आहे, एक प्रकारचा लोकांमध्ये अवरोध आहे, लोक समजून नाही घेऊ शकत आहे, अशी जर परिस्थिती असेल तर सरकारनी आणि खास करून राजकीय नेत्यांनी हा जो एकूण प्रश्न आहे तो समजून सांगण्याची त्यांच्यावरती जबाबदारी आहे. तुम्हाला असं वाटत नाहीये का? नाही, मला असं नक्कीच वाटते. मला शायना एनसी जी आता म्हणाल्या दिग्विजय सिंगांबद्दल, ज्यावेळी आमच्या पार्टीच्या अध्यक्षांची भूमिका अगदी क्लिअर आहे की हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता तो अगदी चुकीचा निर्णय आहे आणि त्याच्यामुळे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या ह्युमन राईट्सवर गदा येते. आमचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांची अगदी स्पष्ट भूमिका आहे की हे फ्रीडम ऑफ चॉईस आहे आणि त्याच्यावर गदा येऊ नये. माझं असं शायना एनसीना आव्हान आहे की त्यांच्या पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींनी ही भूमिका स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. कारण बीजेपीचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर बीजेपीच्या काही संस्था आहेत त्या कुठच्याही मुद्द्याच्या विरोधात बोलतात आणि नंतर पार्टी वेगळी भूमिका घेते. म्हणजे जनतेला कळत नाही की यांची एक्झॅक्टली भूमिका काय आहे. आमचं स्पष्ट मत आहे, सरकार तुमच्याकडे आहे, हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही जगाला, आपण मंगळावर गेलो आणि आपण आता हे दाखवतोय जगाला की आपण किती मागासलेपणाचे आहोत. तुम्ही हे सांगू शकाल का? आधीच्या वक्त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की कायदा बदलण्याची गरज आहे, तेही तुमच्या हातात आहे आता, आणि आता तुमच्या नेत्यांना सुद्धा याच्यावरती काही ती भूमिका घेणं अपेक्षित आहे. ती भूमिका घेतील का?
बिल्कुल लेंगे, लेकिन मुझे नहीं लगता है कि कोई जल्दबाजी में एक निर्णय ले। आपने देखा है कि रशिया जैसे प्रदेश में जहां एक मत के ऊपर एक विवाद होता है, जहां आपको एक बहुमत नहीं मिलता है इस तरफ या उस तरफ, तो भारत में भी हम चाहेंगे कि चर्चा हो, चर्चा के साथ साथ एक डिलिबरेशन हो, जहां जो मेजॉरिटी ओपिनियन है उस हिसाब से हमें एक आगे कदम उठाना चाहिए। लेकिन वो कदम उठे उसके पहले हम नहीं चाहेंगे कि किसी भी व्यक्ति के साथ अन्याय हो। और जो एक होमोसेक्सुअल कम्युनिटी और गे राइट्स के जो एक्टिविस्ट हैं, उन्होंने इतने सारे प्लीज सरकार को दी है, इसके बारे में जरूर पार्लियामेंट में चर्चा होगी, एंड विद अ प्रोग्रेसिव प्रोएक्टिव माइंड। जहां राजनीतिक इच्छा शक्ति की आपने बात की, मैं आपको कहना चाहती हूं कि आर्टिकल 377 को लेके सबसे पहले प्रतिक्रिया आई तो मोदी जी और अरुण जेटली का। तो मुझे नहीं लगता है कि इससे ज्यादा आप एक स्पष्ट भूमिका देख सकते हैं। ठीक आहे, तुम्ही म्हणता की तुमच्या पण एकूण पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। ही स्पष्ट भूमिका किमान आपल्याकडे जे कार्यकर्ते आहेत आता आलेले वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करणारे त्यांच्यापर्यंत पोहोचले का हेही आपण विचारणार आहोत। त्यांना नेमकं सरकार, मग ते काँग्रेसचं असेल किंवा भाजपचं असेल, ही दोन्ही सरकारं जी आहेत ती संवेदनशील आहेत का त्यांच्याप्रती, हे सुद्धा आपण त्यांना विचारूया एका छोट्याशा ब्रेकनंतर। बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय समलिंगी एकूण त्यांचे जे अधिकार आहेत आणि त्यांना जे संरक्षण अपेक्षित आहे, त्यांना जे फायदे मिळणं अपेक्षित आहे, त्याच्या संदर्भात ही चर्चा आपली सुरू आहे। या चर्चेमध्ये आपल्या प्रेक्षकांच्या काही बेधडक प्रतिक्रिया येत आहेत। खरं तर जास्तीत जास्त प्रतिक्रिया या सगळ्या त्यांच्या बाजूनी येत आहेत। अजिंक्य सावंत म्हणतात समलिंगी आणि तृतीयपंथीयांच्या प्रश्नांबाबत सरकार नेहमीच दुर्लक्ष करतं, समाज नेहमीच या लोकांकडे घृणास्पद नजरेनं बघतं आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे काय करावं असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। समीर येवले म्हणतात सरकारनं या वर्गाचा अत्यंत गांभीर्यानं विचार करायला पाहिजे। महेश माळवे म्हणतात 5 वर्ष विधानसभा समलिंगींकडे सोपवून बघा, मग बघा काय होतंय ते, म्हणजे नेमकं त्यांना अजून काय त्याच्यात अपेक्षित आहे कळायला मार्ग नाहीये। श्याम ठाणेदार म्हणतात सरकारच नव्हे तर समाजही असंवेदनशील आहे आणि राजेंद्र भोसले म्हणतात समलिंगी व तृतीयपंथीयांना आधी समाजानं स्वीकारलं पाहिजे। एकूण जी काही ही वाटचाल आहे, एकूण विचारांची जी काही वाटचाल दिसते त्याच्यामध्ये कुठे ना कुठे हा विषय बोलायला सुद्धा काही जण घाबरत आहेत, काही जण या विषयावरती मतप्रदर्शन करायला घाबरत आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही जण तोंडदेखले पद्धतीनं हे अधिकार दिले पाहिजे असं म्हणतात, पण प्रत्यक्षात काही करताना दिसत नाहीत। आणि त्यातून एक खास करून त्याच्यातली जी राजकीय पक्षांची भूमिका आहे ती निळू दामले तुम्हाला कितपत योग्य वाटते? कारण हे म्हणतात आता चायना एनसी म्हणाल्या की मोदींनी आणि जेटलींनी याच्यावरती आधीच त्यांचं जे काय मत आहे ते प्रदर्शित केलेलं आहे। हे म्हटलेले आहेत की सोनिया गांधींनी आणि राहुल गांधींनी त्याच्यावरती भूमिका घेतलेली आहे। ही भूमिका घेणं इतपतच त्यांचं काम तुम्हाला योग्य वाटतंय? हा, ते तुम्ही जो शब्द वापरला तो बरोबर आहे, तोंड देखलं आहे। हां, तोंड देखलं म्हणजे अशा अर्थाने की चायना एनसीने जो उल्लेख केला तो एका परीने खरा आहे की भारतामध्ये जवळपास शक्यता अशी की 40-50% जास्त जनता अशी आहे ज्यांच्या ह्या समलिंगी संबंधाबद्दलच्या भूमिका या अजून सुद्धा ब्रिटिशांच्या काळातल्या आहेत त्याच शिल्लक आहेत। अजून सुद्धा त्यांना ही माणसं विकृत आहेत वगैरे वगैरे असं वाटतं। तेव्हा राजकीय पक्ष फक्त बोलून मोकळे होतात, प्रत्यक्षामध्ये ह्या लोकांना भूमिका बदलण्यासाठी ते लोकांच्यामध्ये मिसळावं लागतं, भांडावं लागतं। हे करायलाही माणसं तयार होत नाहीत, याचं कारण त्यांचे राजकीय हिशोब असतात। मला असं वाटतं की ते चायना ज्या मगाशी म्हणाला ते त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न आज पहिला महत्वाचा प्रश्न नाही। काय समलिंगीचं बघून घेऊ ना, एवढा काय महत्वाचा प्रश्न आहे असं असल्या कारणाने दुर्लक्ष करतात। आता मला सरळ प्रश्न असा आहे की जर भाजपची भूमिका अशी आहे की त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत, तर असं म्हणून त्यांनी पहिल्या प्रथम बिल आणावं, त्यांनी लोकसभेमध्ये बिल आणावं आणि जनतेला आवाहन करावं की आम्ही बिल आणतोय आणि आमचं असं मत आहे, चर्चा करावी म्हणून। म्हणजे मुळामध्ये भाजपने उघडपणे हे मत मान्य करणं की समलिंगी ही विकृती नाही, हे नॅचरल आहे। माहितीच्या अभावामुळे किंवा ज्ञानाच्या अभावामुळे माणसं यांच्याकडे विकृत पद्धतीने बघत होती, परंतु हे बघण्याची आवश्यकता नाही। आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टी आम्ही त्यांना स्वीकारतो
असं म्हणणं आणि मोहिमेत खाली उतरणं असं झालं तर त्याचा अर्थ आहे, नाही तर फक्त नाही बोलण्यापुरतं. नक्की, पण हे बोलण्यापुरतं आहे का शायना यांची? तुम्हाला काय वाटतं की भाजप असेल किंवा भाजपचा जो काही समविचारी बाकीचा जो काही परिवार असेल त्या परिवारातल्या सगळ्या संघटना आहेत, अनेक संघटनांचा या अगोदर अत्यंत तीव्र असा विरोध आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा तुमची भूमिका आता या सगळ्या विषयाच्या बाजूनी दिसते. तुम्हाला असं वाटतं का की भाजप अशा प्रकारची भूमिका घेऊ शकतो, उघड उघड भूमिका घेऊ शकतो? देखिए मंदार जी, आपको पता है कि ये एक बहुत ही सेंसिटिव टॉपिक है, जहां भारत में 50% आबादी को आप पूछिए कि उनकी क्या प्रतिक्रिया है इसके ऊपर, तो आपको डाइवर्स रिएक्शंस रिस्पॉन्सेज मिलेंगे. मैं नहीं बोल रही हूँ कि होमोसेक्सुअलिटी एक क्राइम है, बिल्कुल नहीं. एक व्यक्तिगत राय मत आप इस मुद्दे के ऊपर जरूर रख सकते हैं, लेकिन जो नेचुरल चॉइसेस हैं एक व्यक्ति का या एक महिला का, वो उनका राइट है. जहां तक सरकार का सवाल है, सरकार के प्रति बहुत सारे ऐसे अहम मुद्दे हैं जिसके ऊपर हमें फोकस करने की आवश्यकता है. क्या ये लिस्ट ऑफ प्रायोरिटीज में आती है या नहीं, वो जरूर चर्चा होगी तो पार्लियामेंट में होगा, जहां आप देखेंगे कि सांसद में किस ढंग के रिएक्शंस आपको मिलते हैं. लेकिन मुझे लगता है कि सबसे अहम ये है कि राय मत के अलावा सुरक्षा और स्वास्थ्य के ऊपर हम फोकस करें, तो वी विल बिकम अ मच मोर प्रोग्रेसिव कंट्री रादर देन हैविंग रिग्रेसिव थॉट्स ऑफ कीपिंग थिंग्स इन द क्लोजेट एंड इन द कबर्ड. आपने देखा होगा कि हाल ही में 2012 से 2015 में इतने सारे राय प्रतिक्रिया हर एक राजनीतिक दल में, हर एक संस्था में, योग गुरुज को लेके, नेतागण को लेके सभी की अपनी अपनी टिप्पणी. तो मुझे लगता है कि फोकस करना है तो ये फोकस करना है कि एलजीबीटी कम्युनिटी को मेन स्ट्रीम कम्युनिटी में कैसे लाएं, उनको जॉब अपॉर्चुनिटीज कैसे दें, ऐसे कैसे देखें कि उनको सोशली ऑस्ट्रेसाइज ना किया जाए. क्रिमिनलाइजेशन की जो एंगल से हमने देखा था आर्टिकल 377, ये सब चीजों ना हो. तो बट इफ यू आस्क मी फ्रैंकली, और सही मायने में जो आप कहेंगे कि गे राइट्स में क्या बच्चे होने चाहिए या उनकी शादी होनी चाहिए, तो मैं आपको यही कह सकती हूँ कि भारत जैसे संस्कृति सभ्यता में जहाँ इतने डाइवर्स ओपिनियंस हैं, इतने डाइवर्स कम्युनिटीज हैं, शायद इतना स्वीकार नहीं कर पाएंगे अभी जितने समझ लीजिए एक यूएस में हुआ है. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आता ही परिस्थिती नाहीये, अशी समाजाची परिस्थिती नाही. तुम्हाला पल्लव पाटणकर, तुम्हाला हे मान्य आहे का की अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की संरक्षण मिळालं पाहिजे, अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आणि एकीकडे आपण अपराध पण म्हणतोय या सगळ्याला. काय नेमकं कुठनं सुरुवात झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आधी तर जसा शायनाजींनी सांगितलंय, जी मानसिकता जे आपण बोलतोय ती मानसिकता जर तुमच्या त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायला पाहिजे तर ह्या टॉपिक बद्दल आपण उघडकीने आपल्याला बोलायला पाहिजे. पहिली गोष्ट तर मला सांगायला पाहिजे की आपण सारखा हा शब्द चॉईस म्हणतोय. तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन की तुमची लैंगिकता ही तुमची चॉईस नसते. तुम्ही डावरे आहात का तुम्ही उजवे आहात ही तुमची चॉईस नसते. ते तुमच्या आतमधून घडून येतं. आणखी तुमचं आकर्षण कोणाबरोबर आहे हे तुमच्यासाठी तेवढेच नॅचरल असतं. तर आपण चॉईस हा शब्द न वापरला तर बरं होईल. दुसरी गोष्ट, माझ्या हिशोबाने जर मानसिकता आपण चेंज केली, आणखी आता माझ्या हिशोबाने जे क्रिमिनलायझेशन आहे सेक्शन 377 ती पहिली लढाई आहे. आम्ही अजून काय हे नाही बोललोय की लग्न किंवा चिल्ड्रन किंवा अडॉप्शन, अजून ह्या स्तरावर आपण पोचलो पण नाही आहोत. आपण अजून मायनस नेगेटिव्ह कॅटेगरीमध्ये आहोत, जिथे ह्युमन राईट्स, एलजीबीटीची ह्युमन राईट्स जे आपण बोलतोय ते आपण त्या नेगेटिव्ह, आपण ग्राउंड लेवल झिरोवर अजून जेव्हा आलो तेव्हा आपण पुढे हा डिबेट करू शकतो की भारतात ते कसं मान्य होईल. आम्ही नाही म्हणत आहे की जे परदेशात होत आहे ते इथे व्हायलाच पाहिजे. आम्ही पण भारतीय आहोत, ही पण आमची एक आयडेंटिटी आहे. जरुरी नाहीये की जे बाहेर होते ते आम्ही कुटुंब असलं पाहिजे, लग्न झाली पाहिजे, ते अजून आमच्यामध्ये पण चर्चा नाही. आणि लैंगिकतेला मान्यता मिळाली पाहिजे दोन समलिंगी व्यक्तींच्या, अशी काही तुमची तशी मागणी नाही? अजून ती मागणी आली नाहीये, कारण अजूनपर्यंत जो समुदाय आहे तो डिक्रिमिनलायझेशन बद्दल बोलतोय. आणखीन
अजून LGBT समुदायामध्येच हे डिस्कशन क्लिअर नाही झालं की आपल्याला काय पाहिजे सरकारपासून, आपल्याला लग्न पाहिजेत, मुलं पाहिजेत. अजून ही डिस्कशन्स खूप पुढची डिस्कशन्स आहेत. आम्ही आमचे बेसिक अधिकार आता नक्की तुम्ही अतिशय मूलभूत अधिकार तुमचे जे आता अपेक्षित आहेत माणसाचे म्हणून जे काही अधिकार आहेत ते तुम्ही त्याच्यासाठी तुमचा झगडा आहे असं तुम्ही म्हणताय. पण पुन्हा पायल तुम्हाला विचारायचं आहे की महिला धोरण राज्यातलं आता हळूहळू ज्या पद्धतीनं समोर आकारास येऊ लागलेलं आहे त्या धोरणामध्ये सुद्धा तृतीय पंथांना स्थान देण्यात येण्याची जी काही शक्यता निर्माण झालेली आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? त्याच्यातनं तरी तुम्हाला राज्य सरकारकडनं काही आशा आहे का? राज्य सरकारकडनं तुम्हाला काही नोकऱ्यांमध्ये किंवा समाजाकडनं, आसपासच्या समाजाकडनं तुम्हाला काही संधी मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? हो, कारण की मी स्वतः महिला परिषद बीडला जिथं महिला परिषद भरली होती तेव्हा मी स्वतः तिथे गेले होते. तिथून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, पण त्याच्यातून बी त्या लोकांपर्यंत आम्ही खूप मुद्दे मांडले. मला असं वाटतं की सरकारने विचार करावा की तृतीय पंथांना जर ओबीसी कॅटेगरीमध्ये जर आरक्षण दिलं आहे तर त्यांना त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार, म्हणजे की काही काहींचं आता माझं स्वतःचं एम्प्लॉयमेंट कार्ड मी काढलेलं आहे, ट्रान्सजेंडर म्हणून काढलेलं आहे, तर आरक्षण भेटून बी मला अजून नोकरी भेटत नाही. मला बी ती एक आशा आहे ना, प्रत्येक ट्रान्सजेंडरच्या त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही त्यांना नोकरी द्यायचा प्रयत्न करा, त्यांचा रोजगार वाढवा. कारण की आता त्यांना काहीच म्हणजे काम करायचं कुठं करायचं हा मोठा प्रश्न हे झालेला आहे की आता लोकांची वर्तवणूक ही अशा आहे की समाजाने जर आम्ही जर कामात कुठं आम्ही रस घेतला तर समाजाला बी असं वाटेल की आम्ही काम करतोय आणि समाज बी आम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न साहजिकच करेल ना. पण आधी तुम्ही नोकऱ्या तर द्या, कारण की आता जर आम्हाला काही रोजगार नाहीये किंवा एखाद्या रोजगारातून आम्हाला जी उत्पन्न भेटल ते तर आम्हाला पहिलं पाहिजे. आरोग्यासाठी बी तसंच प्रॉब्लेम येतात की कुठल्या दवाखान्यामध्ये सरकारी गेलं तरी तिथे हाडजीड होती किंवा तृतीयपंथी म्हणून लोक घाबरतात. हा प्रश्न साहजिकच दूर होईल. नक्की नक्की. तर मी स्वतः महिला परिषद मध्ये बीडला गेले होते तेव्हा मी स्वतः तिथे गेले तेव्हा त्या मॅडमला हेच सांगितलं की तृतीय पंथांना त्यांचे अधिकार, त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार त्यांच्या नोकऱ्या लागल्या तर खूपच ह्याच्यातून खूप म्हणजे लोकांपर्यंत तृतीयपंथी खूप पोहोचतील आणि त्यांचा जो गैरसमज आहे, जी तुच्छ वर्तवणूक त्यांच्याबद्दल वाटते ती सगळी दूर होईल. नक्की. आणि अर्थातच ज्या परिस्थितीमध्ये आता हा सगळा तृतीयपंथी समाज सुद्धा आहे जो भिकेशिवाय दुसरं काही करू शकत नाहीये आणि अशा परिस्थितीनं तो बाहेर येण्यासाठी जे काही करायला हवं त्यासाठीची खरी ही चर्चा आहे. आणि त्या चर्चेमधून आपण आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणार आहोत की आपण खरंच मागासले आहोत का आणि मागासलेले आहोत का हे मान्य करायचं तरी धाडस आपल्या सगळ्यांमध्ये आहे का, हे निळू दामले आणि सायना एनसी त्यांना आपल्याला विचारायचं आहे. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारायचं आहे त्या छोट्याशा ब्रेकनंतर. एकूण समलिंगी आणि त्यांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण बेधडकमधली ही चर्चा करतो. या चर्चेमध्ये अनेक मुद्दे समोर येतात. या मुद्द्यांमधला पुन्हा एकदा जो मुद्दा आहे जो सायना एनसी यांनी आत्ता मगाशी उपस्थित केला होता की खरं तर तुमच्या हक्कांच्या संदर्भातच जास्ती सरकार जागरूक असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं सरकारने पुढे कामं जी त्यांची प्राथमिकता ती रेटली पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का की हक्क असतील, तुमचे अधिकार असतील आणि संरक्षणाच्या ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला सरकार आत्ता एकीकडे अपराध आहे, कायद्याने अपराध आहे आपण म्हणतो, आणि दुसरीकडे सरकार या सगळ्या ज्या योजना असतील किंवा जे फायदे तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे ते देण्याच्या क्षमतेत आहे असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत, कारण जोपर्यंत सरकार आपला स्टँड त्याचं स्पष्टीकरण नाही करत की काय एक्झॅक्टली ते म्हणतायत, तो अजून स्टँड क्लिअर नाही झाला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ब्युरोक्रेसीमध्ये खूप एक कन्फ्युजन आहे की प्रोग्राम जर इम्प्लिमेंट करायचे असेल, जर LGBT समुदायासाठी जर सरकारांनी जसं शायनाजी म्हणालेल्या की स्वास्थ्यासाठी जे काय HIV नियंत्रणासाठी काय जे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं की खूप कन्फ्युजन आहे, कारण ब्युरोक्रेसीनं अजून हे नाही कळलंय की सरकारचा ह्याच्यावर स्टँड काय आहे. आणि आम्हाला वाटतं की आम्ही जे कर्मचारी आहोत, जे काम करतोय ग्राउंडवर, तिथे खूप आम्हाला हे कन्फ्युजन जाणवून येतं. तुम्ही म्हणता की अगदी ग्राउंडवर्क करताना तुम्हाला हा त्रास दिसतो आणि अधिकारी वर्गाकडनं तुम्हाला त्या अर्थाने जे सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाहीये. सायना एनसी, तुम्हाला ही जी एक प्रकारचं जे द्वैत आहे, मगासपासून आपण त्याच्यावरती बोलतोय की एकीकडे आपली भूमिका कायद्याने आपण ह्याला अपराध मानतोय, दुसरीकडे आपण म्हणतोय की हळूहळू हा सगळा जो विचार आहे तो बदलेल आणि समाज त्याला स्वीकारायला तयार होईल. हे सगळं होत असताना कुठेतरी
राजकीय पक्ष म्हणून तुम्ही काही भूमिका घेताना दिसत नाही आहेत. राजकीय पक्ष भाजपची असेल किंवा अगदी काँग्रेसची सुद्धा असेल, एक भूमिका घ्यायची आणि ती सोडून द्यायची आणि ती प्राथमिकतेला द्यायची नाही. कारण जवळजवळ 5-7% हा समाज जो आहे एकूण समाजापैकी हा या अशा प्रकारच्या लैंगिकतेकडे झुकलेला आहे. त्यावेळेला एवढा मोठा 5-7 कोटींचा वर्ग जो आहे त्याच्यासाठी तुम्ही प्राथमिकता म्हणून त्याच्याकडे का बघत नाही आहात? जो शब्द आपने इस्तेमाल किया हलू हलू, बिल्कुल सही था, क्योंकि हर एक नए कदम के साथ एक रिएक्शन और एक एक्शन होता है। मैं ये कहना चाहती हूँ कि हमसफर जैसे बहुत सारे ऐसे संस्था है जो काम कर रहे हैं सरकार के साथ। मैं समझ सकती हूँ कि जो सिस्टम में लकूनाज हैं, जहाँ ब्यूरोक्रेसी एक ढंग से उनको समझ में नहीं आता है कि उनको स्वीकार करें, उनको प्रोत्साहित करें या फिर रेजिस्ट करें। लेकिन मैं ज़रूर कहना चाहूँगी कि प्रदेश सरकार यानी कि महाराष्ट्र में जो बीजेपी सेना की सरकार है, एक स्पष्ट भूमिका है जहां हेल्थ को लेके, HIV को लेके, आरोग्य को लेके ना सिर्फ एक वेलकम चेंज है माइंडसेट में, लेकिन हम प्रयास ये भी कर रहे हैं कि हेल्थ डिपार्टमेंट के साथ जितने भी हमारे अस्पताल हो, स्टेट हॉस्पिटल्स हो या मुंबई में BMC रन हॉस्पिटल्स, वहां हम देखें कि जब कोई भी होमोसेक्सुअल हो, ट्रांसजेंडर हो, कोई भी आए इलाज के लिए तो रेजिस्टेंस ना हो। साथ साथ ये जो एजुकेशन और शिक्षा की बात करते हैं, जहां एक सेंसिटिविटी की आवश्यकता है, वो भी हम चाहेंगे कि हमारे एजुकेशन डिपार्टमेंट द्वारा हम इम्प्लीमेंट करें। लेकिन आपको ये समझना जरूरी है, जो काम पिछले इतने सालों में नहीं हुआ है वो अचानक से तो नहीं कर सकते हैं, तो हळू हळू जरूर होगा। हळूहळू होईल. तुम्हाला काय वाटतंय? मला एकच म्हणायचं आहे की पहिल्यांदा या कम्युनिटीकडे ज्यावेळी आपण बघतो तेव्हा ते जे क्रिमिनलायझेशन त्यांना केलेलं आहे की हा अपराध केलेला आहे, तो आता बीजेपीचं सरकार आहे. तुम्ही नेटवर जा, मोदींचं एकही वाक्य या घटनेच्या संदर्भात मोदींनी वापरलेलं नाही. त्यांच्याकडे बहुमत आहे. आज 5 ते 7 करोड जनता जवळजवळ याच्यामध्ये मोडते. तर या एवढ्या मोठ्या लोकांसाठी कमीत कमी त्यांचे हक्क देऊन त्यांना जमिनीवर आणणं, एका समानतेमध्ये आणणं गरजेचं आहे. मला तुम्हाला थोडं विषयांतर याच्यामध्ये होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना लिहिली त्यावेळी असेंब्लीमध्ये त्यांचं जे भाषण होतं शेवटचं, त्याच्यातल्या 2 ओळी मी तुम्हाला सांगतो. त्याच्यात त्यांनी सांगितलं की पॉलिटिकल डेमोक्रेसी कॅनॉट लास्ट अनलेस इट लाईज द बेस ऑफ द सोशल डेमोक्रेसी. पॉलिटिकल डेमोक्रेसी टिकूच शकत नाही जर त्याचा बेस सोशल डेमोक्रेसी नसेल तर. आणि सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय, तर लिबर्टी पाहिजे, इक्वॅलिटी पाहिजे आणि सगळ्यांना समानता एका जागेवर आणलं पाहिजे. म्हणजे मूळ गाभा हा आहे की तुम्ही पहिल्यांदा कोणी आणायचं हा मूळ गाभाच आहे. त्याचा मूळ प्रश्न आहे की आणायचं कोणी, या सगळ्यांना मूळ. आता संधी मंदारजी बीजेपीच्या हातात आहे. आता सुप्रीम कोर्टाने बॉल पार्लमेंटच्या कोर्टमध्ये टाकलाय की तुम्ही हा कायदा बदला. आता कायदा त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी याच्यावर स्टँड घ्यावा. कमीत कमी या कम्युनिटीला समानतेवर तर घेऊन या, कमीत कमी क्रिमिनलायझेशन तर काढून टाका आणि मग त्यांचे हक्क कसे सांभाळायचे, त्यांना पुढे कसं घेऊन जायचं ते बघू. पहिल्यांदा त्यांना उभं तर करू जमिनीवर. आणि ही परिस्थिती आता करण्याची वेळ त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यांनी ती भूमिका घेणं गरजेचं आहे. स्वतःचा स्टँड स्पष्ट करणं आवश्यक आहे. कारण 7 करोड जनता भारतातली, ही आपण आकडेवारी सांगतोय नक्की माहिती काय छोटी आकडेवारी नाहीये. आणि ही माणसं आहेत, ही माणसं आहेत, त्यांना माणसांचे जे काय अधिकार आज मिळाले. नक्की, अर्थात. पुन्हा निळू दामले, अगदी तुम्हाला काय म्हणायचं की हे नेमकं कोणी करायचं? हा हे जे म्हणाले ना आता, हे अगदी खरं आहे. वाघमारे काय किंवा शायना यांचे काय, राजकीय पक्षांच्या लेखी ती माणसं नसतात, ते मतदार असतात. त्यामुळे हे 7 कोटी माणसं ज्यावेळी मतदार म्हणून ज्यावेळी संघटित होतील ना, त्यावेळी सगळे लोक यांच्या पाठी लागतात की नाही बघा. आणि जगातही घडलेलं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की ही जी LGBT ह्या वर्गातली जी माणसं आहेत, ह्यांची गंमत अशी आहे की ह्याच्यामधली माणसं ही खूप बुद्धिवान आहेत, 1, 2 खूप मेहनती आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीची झगडण्याच्या मध्ये त्यांनी खूप स्किल्स डेव्हलप केले आहेत. आज ह्या माणसाकडे खूप पैसा आहे आणि श्रीमंती सुद्धा आहे, परंतु दुर्दैवाने त्यांना समाजामध्ये मिसळता येत नाही. यांची ही परिस्थिती लक्षात घेऊन ब्रिटनने मँचेस्टरमध्ये एक चक्क गे सिटी उभारली.
2-4 रस्ते एकत्र केले आणि ते सांगितले की हा आता तुमचा विभाग घ्या. हे त्यांनी केलं तरी संबंध जगभरातून त्यांच्यावर हे झालं, हा टीका झाली की तुम्ही आता पिंक पाऊंड मागताय म्हणून. हे ब्रिटननी का केलं? ह्याचं कारण LGBT वर्गातली माणसं हुशार आहेत, खूप पैसे आहेत, आता त्यांचे पैसे पाहिजेत म्हणून ब्रिटन मधलं सरकार त्यांच्या मागे लागलं. उद्या ज्यावेळी हे भारतातली ही सगळी जी मंडळी एकत्र होतील आणि त्यांची मतं एखादं सरकार इकडले तिकडे करतील एवढी होतील ना, ते लक्षात ठेवा हे सगळे माणसं पुढे आलेली असतील, तुम्हाला भीक मागायची जरूरत पडणार नाही. तर एका परीने त्यांनी संघटित होणं आणि त्यांच्या पाठी शक्ती उभी राहणं हा त्यातला भाग आहे. तेव्हा मला मुद्दा एवढाच आहे की लोक राजकीय पक्षात लोकांना माणसं बिणचं एका गोष्टी महत्वाच्या नसतात, मतं महत्वाची असतात. ती झाली तर सगळं बदल होईल. नक्की. अगदी शेवटी सायना यांची तुमच्याकडे, तुम्ही सरकारच्या प्रतिनिधी आहात, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुमचे विचार जरी प्रातिनिधिक असले सरकारशी, सरकारच्या भूमिकेशी, त्याबरोबरीने तुम्ही वेगळे विचार सुद्धा मांडताय. त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं का की हे मतदार ते माणूस, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा हा जो समज आहे पॉलिटिकल थॉटमधला, पॉलिटिशियन्स जे आहेत, सगळे राजकारणी जे आहेत, ती मंडळी किमान ह्यांना मतदार न समजता माणूस म्हणून आधी समजतील की माणूस आधी समजायला लागतील, मग मतदार म्हणून समजायला लागतील. ही जी प्रक्रिया आहे ती कशी घडेल असं तुम्हाला वाटतंय? कायद्यानी कुठेतरी सुरुवात होईल का तुमच्या राज्यामध्ये? केंद्र असेल, राज्य असेल, याच्यामध्ये कुठेतरी लवकरात लवकर तुम्ही काही हालचाल करणार आहात का? एक चीज आपको मानना पड़ेगा मतदार जी कि 2014 के लोकसभा इलेक्शंस में लोगों ने जात पात धर्म के आधार पे, वोट बैंक के आधार पे वोट नहीं किया. उन्होंने प्रगति के आधार पे नरेंद्र मोदी जी और बीजेपी को चुना. अभी LGBT कम्युनिटी हो या कोई और हो, उन्होंने भी हमें समर्थन दिया है. तो मुझे नहीं लगता है कि हम किसी को भी एक वोट बैंक के नजर से देख रहे हैं, बल्कि हम ये देख रहे हैं कि जो उनके प्रति अन्याय हुआ है तो वो अन्याय नहीं होना चाहिए. जो हमारा मत उनके प्रति एक हो या अलग हो, विषय के बदल हमारी जो सोच हो, वो समझ लीजिए कि बहुत ही रिग्रेसिव हो या प्रोग्रेसिव हो, उससे कोई मुद्दा बदलता नहीं है. मुद्दा ये है कि शासन में आने के बाद हमें हर एक नागरिक को सुरक्षा देना है, शिक्षा देना है और स्वास्थ्य देना है, और हम वही काम करते जाएंगे. जहां तक आर्टिकल 377 का सवाल है, मैं दोबारा कहती हूं कि मोदी जी ने और अरुण जेटली दोनों ने स्वागत किया, क्योंकि हम मानते हैं कि होमोसेक्सुअलिटी इज नॉट अ क्रिमिनल एक्ट, बट एट द सेम टाइम वन स्टेप एट अ टाइम. वन स्टेप ॲट अ टाइम ते म्हणतात. अगदी थोडक्यात, अगदी 30 सेकंदात तुम्ही सांगाल का की आपण मागासले आहोत का? म्हणजे हे सगळी चर्चा आपण एकीकडे हेही आपण कबूल करतोय, दुसरीकडे तेही आपण मानतोय, कायद्याने एवढ्या मोठ्या सगळ्या सांगितलेलं आहे की हा अपराधच आहे म्हणून. आपण कुठेतरी एक ढोंगी मागासलेले असा आपण समाज आहोत का? या हद्दीपर्यंत येस. म्हणजे काम करताना टेलिफोन पाहिजे असेल तर आपण ताजा टेलिफोन घेऊ, ऑपरेशन करायचं असेल तर ताजं कुठलं तरी आपण घेऊ. पण ज्यावेळी सामाजिक विचार येतो त्यावेळी आपण 2000 वर्ष मागे जातो. हे खरं आहे, त्या अर्थाने आपण मागास आहोत. आपण मागास आहोत का? हा सगळा खरं तर आपापल्या प्रेक्षकांनी आणि यांनी विचार करायचा आहे. कारण अर्थातच ही माणसं आहेत आणि माणसं काही थोडी नाही आहेत. जवळजवळ 5 ते 7 कोटी या देशामध्ये अशा प्रकारची माणसं आहेत आणि या माणसांना त्यांचे माणूसपणाचे जे हक्क आहेत ते मात्र मिळाले पाहिजेत. ते मिळण्यासाठी त्यांना जी अपराधीपणाची जो एक शिक्का त्यांच्यावरती मारलेला आहे तो शिक्का पुसायची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे, ती लवकरात लवकर या राजकीय यंत्रणेकडनं होईल एवढी आपण आशा बाळगूया. धन्यवाद. नमस्कार.